भारतातील योगाचं महत्त्व संपूर्ण जगानं स्वीकारलं असून दिवसेंदिवस योगाचं महत्त्व वाढत चाललं आहे. निरोगी आरोग्य ठेवून सुख समाधानानं आयुष्य जगण्यासाठी नियमित योगाभ्यास करणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केलं. माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, वर्धा, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक कार्यालय, मेरा युवा भारत, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, न्यू इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, पतंजली योग परिवार, निसर्ग सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमानं न्यू इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचं रंगमंदिर प्रांगण वर्धा इथं आयोजित जागतिक योग दिवस 2025 या जिल्हास्तरीय योग समारंभात ते बोलत होते. श्री क्षेत्र पंढरपूर इथं आषाढी एकादशी यात्रेनिमित्त जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्या वतीनं 1 जुलैपासून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसचा भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन राज्य परिवहन विभागाच्या विभाग नियंत्रकांनी केलं आहे. वर्धा, आर्वी आणि हिंगणघाट आगारातून प्रत्येकी 20 बसेस, तळेगाव इथून 6 आणि पुलगाव आगारातून 9 अशा 75 जादा बसेस सोडण्यात येणार आहे. गावकरी समूह, वारकरी समूह, भजनी मंडळ आणि मंदिर समिती यासारख्या समूहास एकत्रित थेट प्रवासाची सोय मिळावी याकरता सर्वच बस स्थानकावरून बसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. 2025-26 शैक्षणिक सत्रात जे विद्यार्थी 12वी विज्ञान शाखेला तसंच व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेशित आहेत, तसंच जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज सादर केले आहेत व त्यांचं प्रकरण त्रुटीत आहे, अशा प्रकरणांच्या आक्षेपाची पूर्तता करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज जयंती अर्थात 26 जून ते 4 जुलै या कालावधीत विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रकरणात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांनी शिबिरात उपस्थित राहून त्रुटीची पूर्तता करून घ्यावी, असं आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य यांनी केलं आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृगबहार 2025-26 मध्ये सहभागी होण्यासाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून योजनेत सहभागी होण्याकरता शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणं अनिवार्य असल्याचं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळवलं आहे. वर्धा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याकरता बँकेत किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर विहित मुदतीत विमा हप्ता भरून सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. संत्रा आणि लिंबू पिकांकरता सहभाग नोंदवण्याची अंतिम मुदत 14 जून होती. मात्र या योजनेत सहभागी होऊ इच्छिणारे शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून केंद्र शासनानं 17 जूनच्या निर्देशानुसार 30 जून पर्यंत मुदतवाढ दिली आहे. वर्धा जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून विविध विभागांना निधी दिला जातो. हा निधी कोणत्याही परिस्थितीत शासनास परत न जाता 100% खर्च झाला पाहिजे. या योजनेतून कामं करताना गुणवत्तापूर्वक करा. विकासाची चांगली कामं करून जिल्ह्याचा नावलौकिक कसा करता येईल यासाठी विभागांनी प्रयत्न करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केल्या. खासगी शाळांच्या तुलनेत राज्यातील ग्रामीण भागातील शाळांची परिस्थिती पाहता शाळांचा दर्जा आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यात आदर्श शाळांची निर्मिती करण्यात आली आहे. या आदर्श शाळांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होऊन विद्यार्थ्यांना शासकीय शाळेत प्रवेशासाठी आवड निर्माण होईल, असं प्रतिपादन वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केलं. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये नुकतीच शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली. जिल्ह्यातील 100 शाळांमध्ये शासकीय अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या हस्ते पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना फूल देऊन स्वागत करण्यासाठी शाळा प्रवेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. साटोडा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इथं आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमास पालकमंत्री डॉ. भोयर उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या शिपाई पद भरतीसाठी नियुक्ती करण्यात आलेल्या IBPS कंपनीच्या संकेतस्थळावर यशस्वीरित्या भरलेले अर्ज आणि पात्र असलेल्या उमेदवारांची दिनांक 1 ते 8 जुलै या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेकरता विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सीची वा मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाही. जर याबाबत कोणती व्यक्ती संस्थेकडून मध्यस्थ अथवा तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती अथवा संस्थेपासून उमेदवारांनी सावध राहावं, असं आवाहन नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते वृत्त विभागातून हेमांगी कुलकर्णी.